मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. गुरु पाटील न्यूज. गुरु पाटील न्यूज. दिनांक 22 जानेवारी 2026. नमस्कार महिला भगिनींनो, मी आहे गुरु पाटील. आज राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत लोकप्रिय लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट प्राप्त झाले आहे. 22 जानेवारी 2026 रोजी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 19व्या हप्त्याची सद्यस्थिती काय आहे? राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 19व्या हप्त्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप पैसे आले नाहीत तिथे प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पैसे जमा होतील. हा हप्ता कोणाला मिळणार? पात्रता निकष. तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता असणे अनिवार्य आहे. 1. योजनेमध्ये तुमची नोंदणी यशस्वी झालेली असावी. 2. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आधार सीडिंग असणे आवश्यक आहे. 3. बँक खाते सक्रिय ॲक्टिव्ह असावे. 4. तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण असावी. 5. पात्रता तपासणीमध्ये तुमचा अर्ज मंजूर अप्रूव्ड असावा. हप्ता का अडकू शकतो? सावधान. जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील तरीही पैसे आले नसतील तर खालीलपैकी एक कारण असू शकते. बँक खाते बंद असणे, बऱ्याच काळापासून व्यवहार न केल्यामुळे खाते डॉर्मंट होऊ शकते. आधार लिंक नसणे हे सर्वात मुख्य कारण आहे. माहितीतील तफावत, अर्जातील नाव आणि बँकेतील नाव यात फरक असल्यास तांत्रिक अडचण येते. अपूर्ण केवायसी. बँकेत जाऊन एकदा तुमची केवायसी तपासा. पैसे आले की नाही हे कसे तपासायचे? हप्ता जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही खालील मार्ग वापरू शकता. 1. बँक पासबुक. बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. 2. SMS. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेले बँकेचे मेसेज तपासा. 3. CSC केंद्र. जवळच्या महा ई सेवा किंवा CSC केंद्रात जाऊन स्टेटस चेक करा. 4. स्थानिक संपर्क. तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांच्याकडून यादी तपासा. सरकारचा दिलासा आणि पुढील पाऊल. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की तांत्रिक अडचणींमुळे ज्या पात्र महिलांचे हप्ते रखडले आहेत त्यांना तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने न्याय दिला जाईल. निवडणूकपूर्व काळात या योजनेला अधिक गती देऊन सर्व पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. महत्त्वाची सूचना. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. अधिकृत माहितीसाठी गुरु पाटील न्यूजशी जोडलेले रहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर हा व्हिडिओ लेख उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर महिला भगिनींना शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.